जरांगे पाटील साहेबांचं जे स्टँड आहे की मराठांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे, त्या बाजूने मी माझ्या माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसीने पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे. आणि आज मला हे चिंता वाटते की आज 5वा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही. हे खूप चिंतेची बाब आहे, कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खालावलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे. माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे, 150च्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे, किती मोठ्या संख्येने खासदार आहे. त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे? हे जे लोक मागच्या 5 दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे. किती कष्टाने ते इथे बसलेले आहे. त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती, घरबार सोडून ते आलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे. माझी विनंती, माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही 48 तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा. आता कमिटी जे आहे ना, जेव्हा सरकारनं निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो, मग स्टडी करतं, हे सगळे टोलवाटोलवीचे उत्तर असतात. माझी जरांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे, जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कसा परिवर्तन होतो, सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या, आमदार होऊ द्या, खासदार असू द्या, विशेषकर मराठा समाजातले, तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरांगे पाटील साहेबांच्या चरणी टाका, कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे.